अजितदादांच्या देवगिरी बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ, मराठा मोर्चा आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलीस सतर्क। अमोल मिटकरींच्या गाडीवरच्या हल्ल्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, तर तोडफोड प्रकरणी तिघांना अटक, 13 जणांवर गुन्हे दाखल। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम बाजू मांडणार। कोल्हापूरवर पुन्हा पुराचं संकट, धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, राधानगरीचे सर्व दरवाजे उघडले, पंचगंगा नदीही धोका पातळीवर, नागरिकांना खबरदारीचं आवाहन। रायगडमध्ये रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, महाडमध्ये पाणी साचलं, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। आणि प्राप्तिकर रिटर्न फाईल करण्याचा आजचा शेवटचा दिवस, उद्यापासून जुन्या टॅक्स स्लॅबचे दरवाजे होणार बंद।